गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गाइस. कुठे गेला? हाय गाईज. Very good morning from Ratnagiri. गुड मॉर्निंग. सहलीला जायचं. सहलीला. ट्रिपला आता आम्ही शिवसृष्टीला चाललोय आणि ती वॉकिंग डिस्टन्सवर आहे. सो आता आम्ही 2 मिनिटात तिथे पोहोचणार आहोत. आणि हे आमचे दुसरे लोक ऍड झालेत. ऋतिक हाय कर. हाय. ए माया लोक हे आमचे 3 फ्रेंड्स ऍड झाले आहेत आता. हाय गाईज. गर्दी बघा कसली आली आहे सकाळी सकाळी. सगळे स्कूलची ट्रिप आली आहे त्यामुळे खूप गर्दी आहे. सो आता आम्ही फर्स्ट किल्ल्यावर जाणार आहे तिकडे. गाईज व्ह्यू बघा व्ह्यू कसला ऑसम आहे यार. गाईज माझ्याकडे क्यूट क्यूट कॅप आहे आणि हे मी क्यूट आउटफिट घातलंय फॉर रत्नदुर्ग फोर्ट. बिझी गाईज. बिझी गाईज. काय बिझी कुठे बिझी. सहलीला जायचं सहलीला. बोला गाईस सहलीला जायचं सहलीला जायचं सहलीला. गाईज हा रत्नदुर्ग फोर्ट आहे. आलोय. 8 वाजता येणार होतो आम्ही. वाजल्यात बघा किती आता 9 वाजता आलोय आम्ही. इकडे त्याची थोडीशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि किल्ल्याचं स्ट्रक्चर सांगितलेलं आहे आपल्याला इकडे. आणि इकडे त्यांनी इतिहास लिहिलेला आहे. भगवती मंदिर सुद्धा आहे इथे. तिकडे पण जाणार आहेत आपण. तिथे टाइम दिलेला आहे. सकाळी 8 वाजता स्टार्ट होतं ते संध्याकाळी 6 पर्यंत चालू असतं ते. सो तुम्हाला यायचं असेल तर याच दरम्यान या. सगळ्यात फेवरेट बॉर्बन खाते. माया मी का चांगलं बोलेल तुझ्यासाठी सांग मला. हा किल्ल्याचा मेन गेट आहे. जावा जावा. माया हाय कर. गाईज आपण आता भगवती मंदिरात आलोय. श्रीदेवी भगवती मंदिर मध्ये फोटो काढण्यास मनाई आहे गाईज. सो मी फोटो नाही काढणार आहे. दर्शन घेऊन निघणार आहे. सूचना दिलेली आहे इकडे. गाईज इकडे जुनी विहीर आहे आणि तिथे छोटंसं मंदिर सुद्धा आहे. विहीर आटलेली आहे पण. आणि तिकडे एक छोटंसं मंदिर आहे पण आता मी तिकडे जात नाही आहे कारण आम्हाला अजून पण स्पॉट कव्हर करायचे आहेत. इथे भगवा झेंडा फडकत आहे आणि हा सुंदर व्ह्यू खूप जास्त छान वाटतं इकडे. आणि इकडचा तुम्ही व्ह्यू बघू शकता. खरंच खूप जास्त सुंदर आहे. हे भगवती मंदिर आहे आणि पुढे ते बुरुज दिलेले आहेत. प्रत्येक बुरुजाला त्यांनी नाव दिले. बसक्या बुरुज, रेडे बुरुज, गणेश बुरुज असे वेगवेगळ्या प्रकारचे बुरुज इथे बांधण्यात आलेले आहेत आणि त्यांना नाव देण्यात आलेले आहेत.
गाईज हा व्ह्यू बघा. आणि इकडे आय थिंक परमिशन नाही आहे जाण्यासाठी. गाईज ही शाळेची पिकनिक आलेली आहे म्हणून गर्दी आहे थोडी. आणि इकडचा व्ह्यू बघा खूप सुंदर आहे. हा जे आपल्याला समोर दिसते ती शिवसृष्टी आहे. तिथे आपण इव्हिनिंगला भेट देणार आहोत. दिस व्ह्यू गाईज. टिळक्या बुरुज बघा गाईस. टिळक्या बुरुज. येळकोट जय मल्हार म्हणजे तिथे खंडोबाचं मंदिर आहे छोटंसं. आणि जी विहीर तुम्हाला दाखवलेली मगाशी तिथेच हे जे मंदिर होतं ते खंडोबाचं मंदिर आहे. इकडे गणेश बुरुज आहे आणि इकडनं आपल्याला बाहेर पडण्यासाठी मार्ग दिलेला आहे. इकडनं आता आपण बाहेर जाणार आहोत. तर फायनली पूर्ण किल्ला आपला फिरून झालेला आहे. आणि नेक्स्ट लोकेशन मी पुढे तुम्हाला सांगते की आम्ही कुठे जाणार आहोत. पूर्ण किल्ला फिरून झाला आहे आता आमचं. आणि आता आम्ही जातोय कारण ते ड्रायव्हर काका आम्हाला कॉल करून टाकले. आता मी ते घावणे खातोय मस्त. गाईस आता मी खिबा पॅलेसला चाललोय. चलो गाइस. चलो चलो. लालपरी बीच में आ गए. लालपरी शो लालपरी. तिच्यामुळे आमची व्हिडिओ अशी 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 होते. गाईज आता मी खिबा पॅलेसला आलोय. हिस्टोरिकल प्लेस आहे म्हणून मी थोडं तसंच रेडी झाली आहे. खिबा पॅलेस आहे गाईज. इथे आपल्याला 10 रुपीज पर पर्सन तिकीट आहे. पण आतमध्ये आपल्याला सगळं ते बघायला देतात. तिकडे खूप साऱ्या शिल्पकला केलेल्या आहेत, मूर्तीज वगैरे असं सगळं आहे. आणि फक्त आपल्याला आतमध्ये फोन अलाउड नाही आहे. आणि बाहेर आपण फोटोज वगैरे सगळं काढू शकतो. पण खूप छान पॅलेस आहे हे, नक्की विजिट करा. पॅलेस झाल्यानंतर आता आपलं थर्ड लोकेशन आहे ते म्हणजेच वांगणी बीच. मे बी हे लोकेशन खूप लोकांना माहीतसुद्धा नसेल पण खूप ऑसम बीच आहे आणि खरंच खूप छान बीच आहे. तुम्हीसुद्धा नक्की विजिट करा वांगणी बीचला. थोडं आतमध्ये बीच आहे. हा एक आपल्याला सिंगल रोड दिसतोय. इकडनं आपल्याला जायचं आहे आणि पुढे लाल मातीचा रोड आहे. आणि सुंदर इथे आपल्याला नारळाची झाडं आता बघायला भेटत आहेत. आणि पुढे मस्त बीच आहे जो आता मी तुम्हाला दाखवणार आहे. हा बघा खूप जास्त सुंदर व्ह्यू होता इकडचा. आम्ही दुपारी 1च्या दरम्यान गेलेलो. खूप जास्त ऑसम व्ह्यू होता इकडे आणि शांतता तर इतकी आहे की इकडे कोणच नसतं. सो नक्की या प्लेसला विजिट करा. खूप जास्त सुंदर प्लेस आहे हे. स्ट्रगल देखो गाइस, स्ट्रगल.
बिना चपलाची आली आहे मी. कसलं awesome. रत्नागिरीमधील सगळ्यात जास्त आवडलेली प्लेस म्हणजे ही वांगणी बीच आहे माझ्यासाठी. खरंच खूप जास्त सुंदर व्ह्यू होता आणि खूपच जास्त छान होता आणि मला बीचेस खूप आवडतात. सो मला खूप मजा आली. आम्ही 1 ते 1.5 तासच होतो इथे. तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही इव्हिनिंगलासुद्धा व्हिजिट करू शकता, कारण इव्हिनिंगला पण सनसेट खूप छान भेटेल इथे. आम्ही वांगणी बीचला आलो आणि इकडचा व्ह्यू बघा कसला awesome. View बघा, चला लिटरली आम्हाला इकडनं जायचं मन करत नव्हतं, कारण खूप जास्त सुंदर बीच आहे हा. मला खूप जास्त आवडला आहे बीच हा. पण आम्हाला जेवायला जायचं होतं, कारण काल जसं आमचं झालेलं की आम्ही 3 नंतर गेलो जेवायला. आम्हाला कुठे जेवण नव्हतं भेटत. जे आम्हाला भेटलं ते खाल्लेलं आम्ही. सो आज आम्हाला त्या काकांनी इकडनं 2 वाजताच बाहेर काढलं, का तर जेवण भेटायला पाहिजे. सो आता आम्ही इकडनं जेवायला जाणार आहोत, कारण रत्नागिरीमध्ये 3 वाजेपर्यंतच, कारण हे रुरल एरिया आहे. सो 3 वाजेपर्यंतच हॉटेल चालू असतात. मेन सिटीमध्ये असतात चालू, पण इकडे 3पर्यंतच असतात. सो जावं लागतं आहे लवकर आपल्याला. गाईज आता आमचं लास्ट स्पॉट आहे कशेळी बीच, आणि कशेळी बीचचा सनसेट तर खूप फेमस आहे. त्याच्यामुळे आम्ही लास्ट पॉईंट कशेळी बीच ठेवला आहे. सो आता आम्ही तिकडे जातो आहे आणि तिकडचं खूप सुंदर आहे असं ऐकलं आहे. सो आता आपल्याला तिकडे बघायला भेटणार आहे एक्झॅक्ट लोकेशन कसं आहे. आणि हा बघा, हा इव्हिनिंग व्ह्यू आपल्याला दिसतोय. खूप जास्त ऑसम दिसतोय हा व्ह्यू. आणि आता आपण इकडनं जातोय पुढे. सो लेट्स गो. आता आम्ही कशेळी बीचला आलोय. खूप गर्दी आहे. सो बघूया गाईज. जस्ट सनसेट होणार आहे, कशेळी बीचचा सनसेट. इथे पार्किंग आहे. 10 to 20 रुपीज द्यावे लागतात आपल्याला पार्किंगसाठी. पुढे नेहा. जसं की आपण बघितलं इन्स्टावर फेमस असलेलं हे मेन स्पॉट कशेळी बीचचं, ते तिथे आता आपण जाणार आहोत. इकडनं सगळे आपल्याला पायऱ्या उतरून जायचं आहे. बाई सावकाश चालावे इथनं. चप्पल स्लिपरी घेऊन ना येणे. गर्दी रिक्रिएट गर्दी सीन्स. हे चपला काढून चला, उतरा. चपला काढून.
खाली हळू. कशेळी बीचच्या मेन पॉईंटवर जे लोकांचं अट्रॅक्शन आहे ते आम्ही आलेलो आहोत. जा लवकर. रुचिकच आहे. मला वाटलं दुसरंच कोणतरी आहे. ए ते जॅकेट आण ना. चला आता तिकडून जायचं. गोव्याची मजा आम्ही कशेळी बीचला केलेली आणि हे अवतर बघा उलटी पुलटी डायरेक्ट. आणि दिस इज खाल झालेले आहे हे मडी. देखो ना देखो गाईज कशेळी बीचला आम्ही खरंच खूप भिजलो आणि त्या काकांची कारसुद्धा खराब केली. त्यानंतर आता आम्ही चेंज वगैरे करून शिवसृष्टीला आलेलो आहोत. कारण शिवसृष्टीचं टायमिंग सकाळी 8:30 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आहे. सो आम्ही इथे फटाफट रेडी होऊन आलेलो आहोत शिवसृष्टी बघण्यासाठी. कारण खरंच खूप जास्त सुंदर प्लेस आहे हे. आणि तुम्ही जर रत्नागिरीला गेलात तर शिवसृष्टी नक्की विजिट करा. प्लस आम्ही जिथे रिसॉर्ट बुक केलेलं त्याच्या जस्ट 2 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवर शिवसृष्टी आहे. आणि खरंच खूप जास्त सुंदर आहे ही शिवसृष्टी. सो नक्की बघायला या. इथे रत्नागिरीमध्ये असलेले सगळे फोर्ट दाखवलेले आहेत त्यांनी. तर हा विजयदुर्ग आहे आणि विजयदुर्गचं हे त्यांनी स्ट्रक्चर इथे दिलेलं आहे. आणि पुढे पद्मदुर्ग फोर्ट आहे त्याचं स्ट्रक्चर इकडे दिलेलं आहे. आणि त्याच्या पुढेच आपल्याला त्यांनी पूर्णागड दिलेला आहे. तर पूर्णागडसुद्धा नक्की विजिट करा. रत्नागिरीमधलं फेमस प्लेस आहे ते. मी तर गेली नव्हते कारण आमच्याकडे तितका टाईम नव्हता. सो तुम्ही नक्की विजिट करा. आणि जयगडसुद्धा आहे. सो जयगडलासुद्धा तुम्ही विजिट करा. जयगडसुद्धा खूप छान प्लेस आहे. आणि ही पूर्ण शिवसृष्टी जी आपल्याला इव्हिनिंगचा प्रॉपर व्ह्यू दाखवते. खरंच खूप जास्त सुंदर व्ह्यू आहे. आणि हे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी इकडे बांधण्यात आलेला आहे. आणि खरंच खूप जास्त सुंदर प्लेस आहे हे. कुर्ले खातोय आता आम्ही. दादांनी स्पेशल आमच्यासाठी बनवलेले आहेत कुर्ले. आणि ते आता आम्ही मस्त खाणार आहोत. आणि आमच्या आजच्या टोटल डिशमध्ये सुरमई फ्राय, त्याच्यानंतर कढी, त्याच्यानंतर जवळा, सोलकढी, भाकरी आणि राईस आहे. आणि आता आम्ही मस्त खाणार आहोत खूप जास्त. एकच खा, जास्त नको. गाईज या रिसॉर्टची एक स्पेशालिटी आहे की ते आपल्याला स्वीट डिश म्हणून आमरस देतात. आणि त्यानंतर आता आम्ही मायाचा बड्डेसुद्धा सेलिब्रेट केलेला आहे. आणि मग नंतर आम्हाला तिथे बॉनफायर लावून देणार आहेत. सो तिथे आम्ही थोडं चिल मारणार आहोत.
थँक्यू दादा, त्याने आम्हाला जाऊन दिले आम्हाला. मस्त आहे. बाय बाय कोकण, पुन्हा भेटूया. आणि अल्फान्सो ॲग्रो रिसॉर्टला नक्की विजिट करा. बाय. कुठे गेला नाव? अशा प्रकारे आमची 2 डेजची रत्नागिरी ट्रिप फिनिश झालेली आहे आणि आता आम्ही फायनली रत्नागिरी स्टेशनला पोहोचलेलो आहोत. खूप साऱ्या मेमरीज आणि खूप सारे किस्से घेऊन आता आम्ही पोहोचलेलो आहोत रत्नागिरी स्टेशनला आणि आमच्याकडे खूप साऱ्या मेमरीज झाल्या आहेत या ट्रिपच्यासुद्धा. सो व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा.